श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण हो. श्रीराम जय राम जय जय राम. उद्या श्री रामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा आहे. उद्या आपल्याला कोणती कामे करायची आहे, तसेच उद्या आपल्याला कोणत्या चुका करायच्या नाही, ही सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. उद्याचा दिवस आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. 500 वर्षांनी हा दिवस आपल्या सर्वांना बघायला मिळाला आहे. खरं तर हा सोन्याचा दिवस म्हटलं तरी पण चालेल. सर्वच जण या दिवसाची खूप आतुरतेने वाट बघत होते. तर या दिवशी आपल्याला कोणती कामे करायची आहे की ज्यामुळे प्रभू श्री रामचंद्र प्रसन्न होतील, घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदेल, घरामध्ये कधीच कसलीच कमतरता भासणार नाही. तसेच आपल्याकडून जर उद्या काही चुका झाल्या तर त्याचे आपल्याला दुष्परिणाम देखील भोगावे लागतील. भरपूर वेळा आपल्याला काही गोष्टी माहीत नसतात आणि आपल्याकडून चुका या होऊन जातात. तर उद्या आपल्याला काही चुका या चुकूनही करायच्या नाही. तर उद्या आपल्याला सकाळी उठल्यावरती पहिल्यांदा आपण जेव्हा आंघोळ करत असतो तेव्हा आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल आणि चिमूटभर हळद ही आवर्जून टाकायची आहे. आपल्याकडे जर गंगाजल नसेल तर आंघोळीच्या पाण्याकडे एकटक बघत राहायचे आहे. गंगा नदीचे स्मरण करायचे आहे. हर हर गंगे म्हणत आपण आंघोळ करायची आहे. यामुळे आपल्याला गंगा नदीमध्ये स्नान केल्याचे पुण्यफळ हे मिळत असते. घरामधील सर्वांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला 2 थेंब गंगाजल आणि चिमूटभर हळद ही आवर्जून टाकायची आहे. हळद ही माता लक्ष्मीला देखील अत्यंत प्रिय आहे आणि हळद आपला गुरुग्रह देखील बळकट करत असते. जेव्हा आपला गुरुग्रह बळकट असेल तेव्हा आपल्याला कधीच कसलीच कमतरता ही भासत नाही. त्यानंतर आपल्याला या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे आहे. मग तुम्ही पिवळा किंवा भगव्या किंवा लाल रंगाचे वस्त्र हे परिधान करू शकता. पण आपल्याला उद्या काळ्या रंगाचे वस्त्र हे चुकूनही परिधान करायचे नाही. कारण की आपण जेव्हा एखादे शुभ कार्य करत असतो तेव्हा आपण काळा रंग हा कधीच घालत नाही. त्यामुळे आपण उद्या काळ्या रंगाचे वस्त्र हे चुकूनही परिधान करायचे नाही. अगदी उद्या घरातील छोटे बाळ असो त्याला देखील आपण काळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे नाही. ही चूक आपण उद्या करायची नाही. तसेच आपल्याला घराच्या बाहेर सडा टाकायचा आहे. तुम्ही फ्लॅट सिस्टम मध्ये राहत असाल तर तुम्ही पाण्यामध्ये थोडीशी हळद आणि 2 थेंब गोमूत्र टाकून हे पाणी बाहेर स्प्रे करू शकता. यामुळे कोणतीही नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करणार नाही. तसेच आपल्याला बाहेर रांगोळी देखील काढायची आहे. मग तुम्ही रांगोळीमध्ये जय श्रीराम ही रांगोळी देखील काढू शकता. तसेच माता लक्ष्मीची पावले देखील काढायची आहे. पावले काढताना आपण एका पावलामध्ये हळद तर दुसऱ्या पावलामध्ये कुंकू हे टाकायचं आहे. यामुळे माता लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये वास होत असतो. तसेच आपल्याला दुसरे काम करायचे आहे ते म्हणजे उंबरठ्याचं लेपन करायला या दिवशी विसरायचं नाही. तर आपण हळद आणि थोडेसं गोमूत्र घ्यायचं आहे. त्याचं लेपन आपण उंबरठ्यावरती आवर्जून करायचं आहे. जेव्हा एखादं घर बाहेरूनच सुशोभित असेल तेव्हा त्या घराकडे आपण आपोआप आकर्षित होतो. तसेच आपल्याला उद्या देखील करायचे आहे. आपल्याला दरवाजाच्या बाहेरचा परिसर देखील स्वच्छ ठेवायचा आहे. तसेच दरवाजाच्या बाहेर आपल्याला लगेच चप्पल ठेवायची नाही. कारण की जर बाहेर आपल्या अडगळ असेल तर माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही. त्यामुळे आपण जी चप्पल असते ती साईडला ठेवायची आहे. दरवाजाच्या बाहेर लगेच ठेवायची नाही. तसेच आपण दरवाजाला तोरण देखील लावायचं आहे. प्रभू श्री रामचंद्रांसाठी आपण घराच्या बाहेर 2 दिवे जरूर प्रज्वलित करायचे आहे. कारण की या दिवशी आपण दिवाळी साजरी करणार आहोत. त्यानंतर आपल्याला घरामध्ये देवघरामध्ये पूजा करायची आहे, सजावट करायची आहे. तुम्हाला जर अयोध्येवरून मिळालेल्या अक्षदा आल्या असतील तर त्यांची आपण पूजा करायची आहे. तसेच श्रीरामाची मूर्ती तुम्ही या दिवशी घरात आणू शकता. ती देखील आपल्यासाठी शुभ ठरेल व आपल्या घरामध्ये कधीच कसलीच कमतरता ही भासणार नाही. मूर्ती किंवा फोटो घरी आणला तरी पण चालेल. आणि नंतर तुम्ही रोज देवपूजेमध्ये श्रीरामांचा फोटो किंवा मूर्तीची पूजा ही करायची आहे. तसेच उद्या आपण जेव्हा फरची पुसत असतो तेव्हा त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडेसे खडे मीठ टाकायचे आहे. तसेच 2 थेंब गोमूत्र टाकायचे आहे. तुमच्याकडे जर पिवळी मोहरी असेल तर थोडीशी पिवळी मोहरी त्यामध्ये आवर्जून टाकावी. आपल्याला दुकानामध्ये सहज पिवळी मोहरी ही मिळून जाते. जिथे पण तुम्ही बाजार करता तिथे पिवळी मोहरी मिळून जाईल. किंवा जेव्हा तुम्ही पूजेचं साहित्य आणायला जाशाल तेव्हा तुम्ही पिवळी मोहरी जरूर घरी घेऊन या. कारण की जेव्हा पण आपल्याला कोणते उपाय किंवा सेवा करायची असते तेव्हा पिवळ्या मोहरीचा वापर हा होतोच. मग आपण या पाण्याने फरची ही पुसायची आहे. ज्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती पूर्णतः दूर होईल व घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल. घरामध्ये भरपूर वेळा आपल्या घरामध्ये अडगळ असते किंवा काही तुटलेल्या वस्तू असतात. त्यामधून देखील भरपूर प्रमाणामध्ये नकारात्मक ऊर्जा ही पडत असते आणि त्याचाच प्रभाव आपल्यावरती पडतो, आपल्या
आपल्या पतीवरती पडतो. मग मुले अभ्यास करत नाही किंवा पतीची पाहिजे तशी प्रगती होत नाही. आपल्या घरामध्ये भरपूर अडचणी आणि अडथळे हे येतच असतात किंवा आपल्या घरामध्ये कोणी ना कोणी येत असतं. मग शेजारी असो किंवा नातेवाईक असो, प्रत्येकालाच आपल्याबद्दल चांगले वाटेल असे नाही. मग त्यांच्यामध्ये असणारी जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती आपल्या घरामध्ये कुठेतरी संचार करत असते आणि त्याचाच प्रभाव हा आपल्यावरती पडत असतो. तर हे दूर होण्यासाठी आपल्याला उद्या फरची या पाण्याने आवर्जून पुसायची आहे. तसेच तुम्ही घरामध्ये गंगाजल देखील चारही कोपऱ्यांमध्ये, अगदी बेडरूममध्ये, हॉलमध्ये, गॅलरीमध्ये देखील शिंपडायचे आहे. दरवाजावरती, उंबरठ्यावरती देखील आपण गंगाजल हे आवर्जून शिंपडावे. तसेच या दिवशी आपल्याकडून काही चुका या होऊन द्यायच्या नाही. पहिली म्हणजे आपण काळे वस्त्र परिधान करायचे नाही आणि त्यानंतर उद्या जर आपल्याकडे कोणी काही मागण्यासाठी आले तर त्या व्यक्तीला आपण तसेच पाठवायचे नाही. तर तुम्ही त्या व्यक्तीला काहीतरी खाण्यासाठी देऊ शकता किंवा तुम्ही दुसरं काहीतरी देऊ शकता, पण ती व्यक्ती आपल्या घरातून तशी जाता कामा नये. तसेच उद्या आपल्याकडून काही चुका या करायच्या नाही. तर ते म्हणजे आपला झाडू हा कुणालाही द्यायचा नाही. झाडू ही माता लक्ष्मी स्वरूप असते. आपण जर असा झाडू कुणाला दिला तर आपल्या घरातील माता लक्ष्मी ही निघून जात असते. तसेच आपण उद्या संध्याकाळी मीठ, दूध, दही हे देखील कुणालाही द्यायचे नाही. मग तुम्ही जर दारामध्ये कुणी मागण्यासाठी आले तर त्याला खाण्याच्या स्वरूपामध्ये वस्तू देऊ शकता. तसेच उद्या आपल्याला श्रीरामांची जेवढी सेवा होईल तेवढी सेवा आपण करायची आहे. तुम्हाला जर घरी सेवा करणे शक्य नसेल तर तुम्ही मंदिरात जाऊन देखील सेवा करू शकता. भरपूर मंदिरामध्ये श्रीरामचंद्र प्राणप्रतिष्ठेनिमित्त भरपूर कार्यक्रम आणि भरपूर सेवा या राम मंदिरामध्ये होणार आहेत. मग तुम्ही तिथे देखील सहभागी होऊ शकता व श्री प्रभू रामचंद्रांची सेवा ही करू शकता, की ज्यामुळे आपल्या घरामध्ये कधीच कसलीच कमतरता भासणार नाही. घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी देखील नांदेल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा जय श्रीराम लिहायला विसरू नका. धन्यवाद.